मागील एक आठवड्यापासून सर्वजण वाट बघत आहेत की 2,000 रुपये खात्यामध्ये कधी जमा होतील। सर्वजण वाट बघत आहेत, सर्वांना आशा लागलेली आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु खात्यामध्ये मागील एक आठवड्यापासून पैसे काही जमा होत नव्हते। परंतु आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वांसाठी ही महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अशी माहिती बघणार आहोत की ही माहिती ऐकल्यावर, ही माहिती तुम्ही समजून घेतली तर तुम्ही आता खुश होणार आहात। आनंदाची अपडेट आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण बघा 2,000 रुपये संदर्भात माहिती आपण पहिले समजून घेऊया। त्यानंतर हे बघा 1,500 रुपयाचा हप्ता जो आहे तो देखील सुरू झाला आणि महत्त्वाचं म्हणजे 25,000 रुपये दंड। आता 25,000 रुपये दंड कोणाला लागत आहे ते पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेऊया। 25,000 रुपये दंड बघा, माहिती काय आहे? सोशल मीडियावरती तुम्ही सध्या बघत आहात, सर्वांना 25,000 रुपये दंड लागेल। कशामुळे लागेल, का लागेल, तुम्ही अशी काय चूक केली, नीटपणे समजून घ्या। आजची ही माहिती सर्वसामान्य जनतेसाठी आहे, योजनेचा सर्वजण लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। चला व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो नीटपणे, एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो। तर सर्वजण मागील एक आठवड्यापासून वाट बघत होते की पैसे खात्यामध्ये कधी येतील, पैसे 2,000 रुपये खात्यामध्ये कधी येतील, सर्वजण वाट बघत होते। त्यानंतर 1,500 रुपये खात्यामध्ये कधी येतील, तर या संदर्भात तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तुमची प्रतीक्षा जी आहे, प्रतीक्षा तुमची आता संपली। आता प्रतीक्षा तुमची संपली, आता खुश खबर आलेली आहे, खुश खबर। तर खुश खबर काय आहे, आता तुम्ही सर्वजण खुश होणार आहात ही अपडेट ऐकून। अपडेट अशी आहे की ज्यामुळे तुम्ही पहिलेच या व्हिडिओला आता लाईक कराल। चला पहिले लाईक करून घ्या या व्हिडिओला, महत्त्वाची माहिती आहे। आणि चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, ज्याप्रमाणे सर्व शेतकरी बंधू आणि लाडक्या बहिणी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची खुशखबर आहे। तर लाडक्या बहिणी जून हप्त्याची वाट बघत आहेत, जून हप्त्याचे 1,500 रुपये कधी जमतील, 1,500 रुपये कधी जमतील। चला बहिणींनो, सुरू झाले पैसे तुमच्या खात्यामध्ये। जून हप्त्याचे जे काही 1,500 रुपये आहेत ते सुरू झाले। तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। त्यानंतर महत्त्वाचं हे बघा 2,000 रुपये, 2,000 रुपये कशाचे? PM किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे त्या 20वा हप्त्याचे PM किसान योजनेचे हे 2,000 रुपये ते देखील सुरू झाले। तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। काय काम तुम्हाला करावं लागणार आहे ते काम सांगतो तुम्हाला, लगेच तुमच्या खात्यात पैसे तुमच्या बँकेत पडतील ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे 25,000 रुपये दंड। आता हे 25,000 रुपये जे आहेत हे दंड कशा संदर्भात आकारला जात आहे, काय चूक केलेली आहे तुम्ही आणि तुम्हाला 25,000 रुपये दंड द्यावा लागेल। चला समजून घ्या, माहिती अतिशय महत्त्वाची आहे 25,000 रुपये दंड संदर्भात। बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना की 1,500 रुपये खात्यामध्ये कधी येतील, तर तुम्ही सर्वजण वाट बघत होते। अखेर खुशखबर आली, जे काही 1,500 रुपये आहेत ना बहिणींनो, 1,500 रुपये आता हे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे जमा होतील, कारण वेळ झालेली आहे। सांगण्यात आलं होतं की जवळपास तुम्हाला 30 जूनपर्यंत पैसे येतील, 30 जूनपर्यंत पैसे येतील किंवा जुलै महिना पण लागून जाईल असं सांगण्यात आलं। म्हणजे आता जुलै महिना जो आहे 5 जुलैपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील, म्हणजे 30 जून ते 5 जुलै या दरम्यान तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत, या तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे येतील बहिणींनो, ओके। तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। सर्व बहिणी वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील। मागील एक आठवड्यापासून पैसे खात्यामध्ये जमा झाले नाही आणि अजूनपर्यंत पैसे खात्यामध्ये आलेले नाहीत। हे बघा, निदान एक तरी घोषणा करायला पाहिजे शासनाने की पैसे आम्ही या तारखेला देऊ, त्या तारखेला देऊ, परंतु एक घोषणा पण केली नाही। त्यामुळे सर्वजण नाराज आहेत। घोषणा तरी करायला पाहिजे ना की आम्ही या तारखेला पैसे देऊ, कारण जेव्हा पण पैसे येतात तेव्हा मंत्री आदिती तटकरे मॅडम पहिले घोषणा करतात, एक अधिकृत घोषणा करतात, त्यानंतर पैसे खात्यामध्ये येतात। परंतु आता बघत आहोत आपण घोषणा पण झालेली नाही जून हप्त्या संदर्भात। ठीक आहे, पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही। आणि 5 जुलैपर्यंत सर्वांनी वाट बघायची आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो आता। आणि कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात येतील आता आपण नीटपणे समजून घेऊया 2,000 रुपये संदर्भात माहिती आणि 25,000 रुपये दंड कशाचा लागणार आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा 2,000 रुपये
आता हे जे काही 2,000 रुपये आहेत पी एम किसान योजनेचे 2,000 रुपये आहेत, हे 2,000 रुपये जे आहेत 20 जून रोजी जमा होणार होते, परंतु 20 तारखेला काही पैसे आलेच नाही, त्यामुळे शेतकरी बंधू पण नाराज झाले. परंतु बघा शेतकरी बंधूंनो, हे पैसे पण तुमच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी आता येऊ शकतात. अचानकपणे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येतील, त्यामुळे थोडी वाट बघा. अचानकपणे पैसे खात्यामध्ये येतील आणि 2,000 रुपयाचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळेल. आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये कोणत्याही क्षणी येतील. ओके, तर अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात आता पैसे येऊ शकतात. तुम्ही फक्त मोबाईलचे SMS चेक करत राहा, कारण जेव्हा पैसे खात्यामध्ये जमा होतात तेव्हा तुम्हाला SMS येतो, बरोबर. मोबाईलचे SMS वरती थोडी तुम्ही चेक करत राहा, मोबाईलचे SMS चेक करत राहा, पैसे आल्यावर तुम्हाला SMS येईल. ठीक आहे, चला आता समजून घेऊया आपण 25,000 रुपये दंड कशाचा लागणार आहे. हे बघा, ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. 25,000 रुपये जो आहे हा दंड कशा संदर्भात लागणार आहे आणि याबद्दल काय माहिती आहे ती माहिती पण आपण समजून घेऊया. चला ही माहिती पण समजून घेऊया आपण. चला लाईक करा या व्हिडिओला, पटापट लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे, इथून नीटपणे समजून घ्या. हे बघा दुचाकी वाहन, हे बघा दुचाकी वाहन ज्यांच्याजवळ आहे आणि आता त्यांना हे बघा दंड लागेल, किंवा हे कागदपत्र असतील, हे कागदपत्र असेल तर दंड नाही, आणि हे कागदपत्र नसतील तर दंड लागेल. 25,000 रुपये दंड लागेल असं सांगण्यात येत आहे तुम्हाला सोशल मीडियावरती. तर बघा दुचाकी वाहन असेल आणि हे कागदपत्र नसेल तर 25,000 रुपये दंड लागेल. किंवा हे बघा टोल जो आहे टोल आकारला जाईल, दुचाकी वाहनांना पण टोल आकारला जाईल, असं सध्या सोशल मीडियावरती तुम्ही माहिती बघत आहात. परंतु या माहिती ज्या आहेत या एक अफवा आहेत, अफवा. ओके, अफवा आहेत. 25,000 वगैरे तुम्हाला जे काही दंड आहे 25,000 रुपये दंड, हा दंड वगैरे काहीच लागणार नाही, दंड वगैरे काहीच लागणार नाही तुम्हाला. या पूर्णपणे अफवा आहेत ज्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि तुफान व्हायरल होत आहेत. या संदर्भात बघा नितीन गडकरी साहेबांनी पण स्पष्ट माहिती दिली की या पूर्णपणे अफवा आहेत आणि 25,000 रुपये दंड तुम्हाला कोणालाच लागणार नाही. दुचाकी वाहनांना 25,000 रुपये दंड किंवा जो काही टोल आहे टोल वगैरे काहीच लागणार नाही. या संदर्भात अजून कुठलाच निर्णय झालेला नाही आणि टोल वगैरे कोणालाच दुचाकी वाहनांना लागणार नाही. ओके, तर अशी ही माहिती होती. 25,000 रुपयाचा दंड लागेल, हे लागेल ते लागेल. तुम्ही सध्या सोशल मीडियावरती बघत आहात, वेगवेगळी माहिती बघत आहात, तर ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे. तर खरी माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सर्व सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. आलं तुमच्या लक्षात? चला ही माहिती पण समजली. तर लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. बघा आनंदाची बातमी अशी आहे की तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता पैसे येतील 1,500 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी भावांसाठी पण माहिती आहे, 2,000 रुपये पण तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही येऊ शकतात. थोडी वाट बघा, प्रतीक्षा करा. जास्त नाही आता तुम्हाला प्रतीक्षा करायची, कारण मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं की प्रतीक्षा करा, परंतु आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायची गरज नाही. मोबाईलचे SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS पडेल आणि तुमच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल. तर आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी होती. आजची ही सर्वात मोठी बातमी होती लाडक्या बहिणींसाठी, शेतकरी बंधूंसाठी, PM किसान योजनेच्या संदर्भात. आणि जो काही दुचाकीवर दंड लागेल वगैरे ती जी बातमी होती ती पूर्णपणे 25,000 रुपये दंड लागेल, ती पूर्णपणे खोटी बातमी आहे, अफवा आहे. ती कोणालाच दुचाकी वाहनांना जे काही आहे दंड वगैरे ते लागणार नाही. ती एक अफवा पसरवली जात आहे, त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. सत्य माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आपलं. ठीक आहे, आज आपण सर्व माहिती बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात, PM किसान योजनेसंदर्भात. एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देऊन टाकली, कारण तुम्ही म्हणतात की सर एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगून टाकत जा, तुम्ही 2-2 व्हिडिओ बनवतात, मग त्यामध्ये टाईम पण जातो. ठीक आहे, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगून दिलं मी मग. ओके, चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.